तुम्हाला माहित आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये जर 1 कप बेसन टाकून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच लिंबू सत्व, लाल मिरच्या आणि अद्रक किसून घालायचं, 2 चमचे तेल टाकायचं आणि अर्धा कप सुरुवातीला पाणी टाकून फिरून घ्यायचं. त्यानंतर अर्धा कप पाणी अजून टाकायचं आणि अजून एकदा फिरून घ्यायचं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. ताटाला तेल लावून घ्यायचं, अर्धा चम्मच बॅटरमध्ये सोडा टाकायचा, 1 घोट पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं. फिरवल्यानंतर अशा पद्धतीचं बॅटर झालेलं असलं पाहिजे. तयार ताटामध्ये टाकायचं आणि 10 मिनिटं फुल गॅसवर वाफवून घ्यायचं. 10 मिनिटामध्ये तयारच होते. हे पहा, छान असं तयार झालेलं आहे. तडका देण्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी कडकडल्यानंतर चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि पाणी टाकून घेतलं. पाण्याला उकळी आल्यानंतर 2 चमचे साखर टाकली आणि चिमूटभर लिंबू सत्व टाकून तयार पाणी ढोकळ्यावर फिरवायचं. वरून कोथिंबीर फिरवली आणि कट करून घेतले. तर आतमध्ये जाळी पहा किती मस्त अशी आलेली आहे आणि वरून उरलेलं पाणीसुद्धा फिरवलं. हे पहा, खूपच मस्त हलका फुलका जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. पण मला जमला की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका.